पूरग्रस्तांचे हुतात्मा स्मारक मंजूर येथील आंदोलन 43व्या दिवशी सुरूच। श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली डॉक्टर भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 43वा दिवस असून आंदोलन मोठ्या ताकदीने सुरू आहे। गुरुवारी सकाळी आंदोलकांनी वारणा नदीत उतरून पाण्याचे पूजन केले व पूजन केल्यानंतर बोलताना सरकारला आवाहन केले की या आंदोलनाच्या विषयावर बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली नाही तर वारणा माईच्या कुशीत आजवर जगलो, वेळ आली तर तिच्या कुशीत मरायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे। स्वतःला मायबाप समजणारे सरकार प्रकल्पग्रस्तांवरही वेळ येऊन देऊ नये याची दक्षता या सरकारने घ्यावी असा सूर आंदोलकातून उमटत आहे। यावेळी मारुती पाटील, आनंद आमकर, दाऊद पटेल, जगन्नाथ कुडतुडकर, एम.डी. पाटील, पांडुरंग कोठारी, विनोद बडदे, लक्ष्मण सुतार तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मुंबईमध्ये बैठक होण्याचं काय चित्र स्पष्ट दिसत नाही आणि ते आम्हाला 21 तारखेला बैठक आहे अशी सांगितली, पण अजून कुठल्या परिस्थितीत पत्र आपल्याला आलेलं नाही। म्हणून मला असं वाटतंय आज जे आम्ही आंदोलन केलंय आम्ही प्रशासनाला काही कळवलेलं नाही। जर उद्या मंत्रालयाची बैठक होऊ शकली नाही तर भविष्यात जे काय घडल त्याला जबाबदार सगळं प्रशासन राहील आणि ते प्रशासन राहत असताना संबंधित फॉरेस्टचे अधिकारी, कोल्हापूरचे CCF असतील, प्रकल्प अधिकारी असतील यांना सुद्धा जबाबदार धरलं राहील। सर्वसामान्य कुटुंबातली 70, 80, 50, 60 वर्षातली 25 वर्षाची इथं आंदोलनाला लोक आहेत आणि ती लोक असताना सुद्धा गुण्या गोविंदानं आनंदानं गेल्या 28 वर्षापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। एक आमचं सुद्धा मन आहे आणि आम्ही सुद्धा माणसं आहे। सहनशीलता किती सण करायची त्याची सुद्धा मर्यादा आहे आणि ती मर्यादा वलडाई शासनाने उद्या लावू नये आणि अगर जर ती मर्यादा वलडाई जर लावली तर आज आम्ही वारणा माईला सांगतोय, बाय तुझ्या कुशीतच आम्ही जन्म घेतला पण वेळ आली तर तुझ्या कुशीतच आम्ही मरणार आहे एवढंच म्हणतो आणि त्या प्रशासनाला सुबुद्धी द्यावी। आणि हनुमानासाठी एक नारळ आणलाय, आमची पोरं दर दिवशी कार्यकर्ते आंघोळ करतात, इथं पाणी करतात आणि तोही नारळ त्या ठिकाणी कार्यकर्ते फक्त जाऊन ठेवतील, तेव्हा प्रशासनानं थोडंसं लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे आणि या आंदोलनाला निराश करणार नाही आणि निराश करायचं म्हटलं तरी आम्ही तुमच्या बाला सुद्धा ऐकणार नाही। पण जे परतचं आंदोलन असेल ते आंदोलन वेगळ्या विचाराचं, वेगळ्या परत पद्धतीचं असेल त्या बाबतीत प्रशासनानं जागृत राहावं एवढी मी प्रशासनाला विनंती करतो। श्रमिक मुक्ती दलाचा जय, श्रमिक मुक्ती दलाचा जय। डॉक्टर भारत पाटणकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर भारत पाटणकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशी माहिती एसटीएन मराठीचे श्रावण विशेष प्रतिनिधी शिवाजी कुमार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।